नमस्ते, मी शोभा कदम. ज्योती मॅम यांच्याकडे 12 मार्चला ट्रीटमेंट स्टार्ट केली. त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर सर्व विचारलं की तुम्हाला काय काय त्रास होतो. मी सर्व सांगितलं की माझ्या बॉडीमध्ये भरपूर विकनेस आहे, मला फ्रेश वाटत नाही, बीपी शुगरचा पण त्रास आहे. मॅमनी सर्व सांगितलं. मग त्यांनी मला मॉर्निंग वॉक 5 मिनिटं 10 मिनिटापासून स्टार्ट केला. तर तुम्ही वॉकिंग करा, हळूहळू तुम्हीच हे कराल. आणि मग मी वॉकिंगला जायला लागले सकाळीच. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मोरिंगा पावडर हर्बल टी सांगितले मला, ते पण मी ऍड केले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला ब्रीदिंग एक्सरसाइज सांगितली आणि बॉडी एक्सरसाइज पण मी सुरू केली. पहिली करायची पण मग एवढं सिरियस नाही घेतलं. आणि मग त्यांनी ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन युक्त घ्यायला सांगितलं, तुम्ही खाल्लं पाहिजे आणि रोज एक फ्रूट खाल्लं पाहिजे. तर मग मी माझ्या लंचमध्ये सॅलड ऍड केलं. मग सॅलड मी कंटिन्यू घ्यायला लागले. मला ऍसिडिटीचा पण त्रास होता, मग सॅलडमुळे पण थोडं बरं वाटलं मला. मग आता कंटिन्यू मी सॅलड घेते, मॉर्निंग वॉक करते, एक्सरसाइज मॅमनी सांगितल्यापासून सर्व रुटीन फॉलो करते. त्यांनी सप्लिमेंट चालू केल्या, शिलाजीत आणि सुपर ग्रीन. मग ते घेतल्यापासून तर माझ्यात इतकी इम्प्रुव्हमेंट झाली, तर एकदम बॉडी विकनेस माझा कमी झाला, एकदम फ्रेश वाटतं. नाही तर आमच्याकडे नेहमी गेस्ट असायचे किंवा फंक्शन चालूच आहे, लग्नाचे सगळे फंक्शन चालूच असायचे. आणि तिकडून आल्यानंतर तर मी एकदम अशी थकलेली असायची, म्हणजे असं फ्रेश नव्हतं वाटत. काय आपल्याला असं का त्रास होतोय, पण असं काही समजायचं. पण मॅमनी प्रत्येक गोष्टीत कॉलवर असं, त्यांनी व्हिडिओ कॉलवर असायच्या तरी इतकं फ्रेश, त्यांच्या बोलण्यापासून इतकं फ्रेश वाटायचं, खूप एनर्जीफुल वाटायचं. तर आता तर एकदम छान वाटतंय. आणि मी 1 महिन्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1 महिन्यानंतर माझी अगोदर शुगर काय वाढलेली होती. मॅमनी सजेस्ट केल्यापासून सगळं रुटीन फॉलो केलं. आणि मग माझे जे शुगरचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी फॉलोअपसाठी गेले. तर त्यांनी माझी म्हणे तुमची शुगर खूपच कमी झालेली आहे. त्यांनी डायरेक्ट गोळीच बंद केली. माझे रुटीन त्यांनी फॉलो केले, खाण्यापिण्याचा सगळा टायमिंग, पाणी पिण्याचा टायमिंग सगळं. तर ते त्यांनी म्हणजे खूपच छान वाटतं. आणि आता तर खूपच एनर्जीफुल असं छान वाटतं. थँक्यू सो मच ज्योती मॅम. 3 महिन्यामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट झाली.